मुंबईत सेना भवनाच्या बाहेर शिवसेना आणि भाजपकडून बॅनरबाजी केलेली पाहायला मिळते। भाजपच्या बॅनरवर फडणवीसांचा आणि शिवसेनेच्या बॅनरवर एकनाथ शिंदेंचा फोटो आहे। उजळते नवे भविष्य भगवे असा भाजपच्या बॅनरवर उल्लेख आहे। हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला, शिवसेनेच्या बॅनरवर असा मजकूर लिहिलेला आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहूया। सध्या या ठिकाणी आपण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बॅनर जो आहे तो लावण्यात आलेला आहे आणि तिथलची बॅनरवरचा आशय जो आहे तो लक्षवेधी ठरताना पाहायला मिळतोय। हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला, सह्याद्री पुत्र असं एकंदरीत या संपूर्ण बॅनरवर जो आहे तो आशय जो आहे तो लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। यात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की ह्याच बाजूला दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर भाजपकडून सुद्धा बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर उजळते भविष्य नवे भगवे अशा आशय जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर सेना भवनाच्या चौकातच ही संपूर्ण बॅनरबाजी आहे। नुकताच झालेला पहलगाम हल्ल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट जे ते काश्मीर गाठलं आणि काश्मीरमध्ये अटकलेल्या महाराष्ट्रातील लोकांशी जो आहे तो संवाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला। त्याच्यानंतर त्यांना घरी आणण्याची व्यवस्था, त्यांच्या मायदेशी पाठवण्याची व्यवस्था राज्य सरकारकडून करण्यात आली होती। पण आपण जर पाहिलं तर या संपूर्ण बॅनरवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिथल्या पर्यटकांना दिलेली भेट आणि त्याच्यावरती त्यांच्यासोबत साधलेल्या संवादाचे फोटो लावलेले। त्यामुळे या संपूर्ण बॅनरबाजीवरून आता नवे राजकारण होताना पाहायला मिळणार का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।